युवा उपसरपंच अर्थातच रोशनदादा मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम असा आमचा रोशनदादा मोरे। मी आता जास्त बडबड करत नाही। बक्षीस वितरण या रोशनदादा या, आपल्याकडे वेळ आहे। लोकांची पहाटे 8 वाजता फायनल मॅच होते, तर आता त्यांना एक विनंती आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं। नाही, एक थोडक्यात हॅलो, नमस्कार। मी प्रथमतः ज्या टीमला आमच्या टुर्नामेंटमध्ये जे सहभाग घेताना आले त्यांची पहिले दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आणि मी खरं तर शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आणि वंदे मातरम यांचं आभारी आहे की त्यांनी पूर्ण 4 दिवस इथं मेहनत केली आणि एकजुटीने राहिले। त्या मेहनतीचं फल आम्हाला फायनलच्या मॅचला दिसलं। धन्यवाद। थोडक्यात परंतु एकदम अचूक। आता क्षणाचाही विलंब न करता हा खंदे समर्थक आहेत, याला म्हणतात पंच। बामला ओके, बाम तुमच्यासाठी 500 या। अरे बाम, तुला एवढं पारितोषिक भेटले ना, संदेश पाटीलला पण भेटलं। या द्या, कोणीतरी त्याला 500 द्या। गोरख रसाळ आणि चंदू दादा, कोणाला? संजय वाघमारेला देखील 500 आहेत चंदू दादा राणे यांच्या वतीने। संजय या, रोशन दादा या, हे चंदू दादांचं आहे। चंदू दादांकडून संजय वाघमारेला। मित्रांनो, या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आपल्या समवेत महाराष्ट्रातला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा ट्रेंडिंग आवाज अर्थातच तारा गावचा समालोचन क्षेत्रातील सितारा रोशन पाटील समालोचक यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या। मी पप्पू शेठ विचारे आणि आदरणीय मनोज दादा येवले यांच्या वतीने खास रोशन पाटील यांच्या समालोचनासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि राकेश बोराडे यांच्या वतीने देखील 500, तर टोटल 1500। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशन पाटील साठी। असंच समालोचन करत राहा आणि प्रेक्षकांची मन जिंकत राहा। आणि ज्यांच्या विना वावरल्याची स्पर्धा अपुरी आहे, वावरल्याची धडकन असे आमचे प्रवीण दुगाडे सर यांचाही सन्मान मुख्य मंचावरती। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण दुगाडे सरांसाठी। मी विनंती करतोय बाबू काका दरेकर यांना की आपण प्रवीण दुगाडे सरांना इथे सन्मानित करावं। मनोज दादा येवले यांच्या वतीने पुन्हा एकदा प्रवीण दुगाडे सरांना देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल। टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण सरांसाठी। प्रवीण सर आले की खेळाडूंना पैसा, सर्वांनाच पैसा आणि एक वेगळी रंगतदार मजा असते आणि प्रवीण दुगाडे सरांचा सन्मान मात्र इथे संपन्न होतोय। बाबू काका दरेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा आवडता समालोचक आहे प्रवीण दुगाडे। आवाज एवढा दमदार आहे ना, टाळा एक कडकडाट व्हायला हवा। शाबास। यानंतर आणखी एक आपला समालोचक जो सातत्याने आपली सेवा करतोय। हा आवाज महाराष्ट्राची ओळख देखील बनू शकला असता, परंतु जास्त त्याला वेळ देता येत नाही। परंतु जेव्हा जेव्हा तो समालोचनाला येतो आपल्या शब्दांची जादू फेकतो आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतो। असा चौकचा सूरज हातमोडे याचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करूया। मी विनंती करतो ॲडव्होकेट प्रभाकरजी सावंत साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सूरज हातमोडे याचा सन्मान करावा आणि मनोज दादा येवले यांच्या वतीने सूरज हातमोडेला देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इथे दिलं जात आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सूरज हातमोडेसाठी। आणि यानंतर पुढचा सन्मान असेल। खरं तर आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक अशा नामांकित स्पर्धांमध्ये जो आवाज सातत्याने ऐकायला मिळाला आणि कर्जत या तालुक्याला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा एक जबरदस्त समालोचक तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खरं तर समीर सोमणे सरांचा आवाज आवडला तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। कार्यसम्राट उपसरपंच या ठिकाणी रोशनदादा मोरे यांच्या वतीने तब्बल 5000 समीर सोमणे सरांसाठी कॅश प्राइज। त्याचबरोबरने मनोज दादा येवले यांच्या वतीने 1000 कॅश प्राइज। राकेश दादा बोराडे यांच्या वतीने देखील
1000 पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या होत्या समीर सोमणे सरांसाठी. अभ्यासू समालोचक जो आवाज रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण ऐकत आलो, सुप्रीमो ट्रॉफी मध्ये ऐकतो असा दमदार समालोचक या ठिकाणी समीर सोमणे सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. हे प्रेम आहे वावरलेकरांचं. समीर सोमणे सर तुमच्यावरती जबरदस्त समालोचक आणि त्यांचा हा सन्मान. आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण सूत्रसंचालक जबाबदारी त्यांच्याच खरतर कांद्यावर देईल, कारण खरं तर आज प्रवीण दुगाडे सर आहेत, समीर सोमणे सर आहेत, रोशन पाटील सर आहेत, परंतु आमच्या पूर्ण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मी आज शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आणि विभाग प्रमुख चषक या संपूर्ण आयोजन कमिटीचा आणि वावरले ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी एवढे समालोचक असताना गतवर्षीपासून आमच्या 4 कॉमेंटेटर्सवरती खरं तर इतका विश्वास दाखवला आणि 1.25 लाखापेक्षा अधिक पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आम्हाला 4 कॉमेंटेटरला दिली. त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या, असंच तुमचं आमच्यावरती असलेला विश्वास राहू द्या आणि पुढील वर्षी ही स्पर्धा जे आमच्याकडून शक्य होईल ते करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. एक मला आवर्जून गोष्ट बोलावीशी वाटते की यदा कदाचित पटकन मजाक मस्तीमध्ये आमच्याकडून शब्द चुकीचा गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचं प्रेम काय कमी होणार नाही, त्यात अजिबात शंका नाही. तर चला आता आपण आपले एक महत्त्वाची गोष्ट आहे की SM स्पोर्ट्सची बॅट मिळाली. जर का ती कोणाला मिळाली तर कृपया करून ती बॅट आणून द्या, तर त्याला पारितोषिक दिलं जाईल. यानंतर आपल्या पंचांचा आपण सन्मान करणार आहोत. आमचे वरिष्ठ पंच अर्थातच टीके कुरुंगळे सरांचा सन्मान होईल. या टीके कुरुंगळे सर त्यांनी केलेलं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये व्याख्यानजोग आहे, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी राहिली. मी सूरज सरांना विनंती करतोय की आपणही जॉईंट व्हा. पूर्ण पॅनल टीके कुरुंगळे सर, त्याचबरोबरीने अरुणजी पारंगे, अविनाशजी पारंगे आणि आमचे नरेशजी मात्रे, 4ही पंचांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. तर 4ही पंचांचा सन्मान आपण इथे करतोय. एक लक्षात असू द्या, समालोचक राहिले बाजूला, परंतु पंचांची भूमिका जरी 19-20 झाली तर स्पर्धेचे 3-13 वाजतात. यांनी यशस्वी करून दाखवले. टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व प्रेक्षक अगदी पंचांसाठी. पप्पू शेठ विचारे, बाबू दरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या पंचांचा सन्मान करतोय. यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स ज्यांनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं, हा मिस्टर बाम, प्लीज कम ऑन द स्टेज. या आपण या 24 लाईव्ह इव्हेंट्स चालेल ना विवेक? 24 लाईव्ह इव्हेंट्सचा मिस्टर बाम जो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला आणि त्याचं कॅमेरामन तुम्हाला आवडला असेल, कॅमेरा वर्क, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. मी विनंती करतोय की ते बाकीच्यांनी जी गर्दी केलेली आहे थोडी खाली करा. फक्त शिवतेज आणि वंदे मातरम ग्रामस्थ मंडळ वावरले एवढेच थांबा, बाकी कोणी नको. विनंती आहे फक्त शिवतेज, वंदे मातरम आणि आयोजक थांबतील, बाकी कोणी नाही. यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स या मिस्टर बामचा सत्कार, हा मोठा सन्मान व्हायला पाहिजे अतुल दादा. आदरणीय पप्पू शेठ विचारे साहेबांच्या शुभ हस्ते हा गॉगल ओकलेचा ओरिजिनल गॉगल दिलाय रोशन दादांनी, त्यांना सर्वच दिलाय. मी विनंती करतोय जरा स्टेज खाली करा. आणि यानंतर जो झगमगाट संपूर्ण महाराष्ट्राला आवडला, एक खटका बंद एक खटका चालू, तर खटक्याचे मास्टर माइंड कस्तुरी लाईटचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. मी विनंती करतोय जीत मामुनकर आपण असाल, या जीत मामुनकरचा सत्कार, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जीत मामुनकर साठी. कस्तुरी लाईट आणि भाचा आहे रोशन दादा यांचा अभिनंदन. आणि ज्यांनी खरोखर रंगतदार रंग चढवला, गाणी वाजवली, लोक नाचली,
लोक नाचली ना उड्या मारत 30R सर्कल मध्ये गेली. असा आमचा माऊली प्रो डीजे याचाही सन्मान मात्र मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी ऑपरेटरला विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर या. माऊली प्रो डीजे जनरेटरचे 3 ऑपरेटर जे आहेत त्यांना विनंती आहे, तुम्हीच फक्त राहिला होतात पारितोषिकांचे. त्वरित मंचावरती या, तुम्हाला देखील पारितोषिक दिलं जाईल. या माऊली डीजे प्रो साऊंड ऑपरेटरचा सन्मान. जनरेटर व्हॅनचे ऑपरेटर या पण त्वरित या. आणि आता आमचा स्कोरर ज्याच्या लेखणीने ही स्पर्धा अतिशय उत्तम साकारली गेली असा आमचा नडालचा उत्तम गुणसंख्या लेखक चेतन भोईर याचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी चेतन भोईरला विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर या. चेतन भोईर अचूक गुणसंख्या लेखन एखाद्या बँकेच्या कारकुनलाही लाजवेल एवढी उत्तम माहिती त्याने आपल्या स्कोर बुक मध्ये साठवून ठेवली. आणि चेतन भोईरचा सन्मान मला असं वाटते चांगला रील क्रिएटर देखील आहे आणि त्याचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. आणि आता जनरेटर व्हॅन चे ऑपरेटर आजच्या रात्रीतील पहिला प्रेक्षक कमाल कॅच त्याच्याकडून सुटली, परंतु आर्यन विचारे त्यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दोघांना आहे ना. 500 क्या बात आहे, अभिनंदन. कोण राहिला नाही. डी इव्हेंट वाला आला तर तुमचे 500 आदित्य बडेकर ते देखील आपण द्या. उमेश नायडू पाहत असतील लाईव्ह, त्यांचे मनापासून अभिनंदन, मनापासून आभार. त्यांची बाउंड्री रोप आपण पाहिली. मला असं वाटतं आता कोणी राहिला नाही. स्टेज थोडा रिकामा करा जेणेकरून आम्हाला बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करता येईल. आणि मी आता बक्षीस वितरण सोहळ्याची संपूर्ण सूत्र सूरज हातमोडे सरांकडे सुपूर्द करतो. सूरज सर, निहान सतीश पार्टे यांच्या शुभ हस्ते पहिला टीव्हीचा लकी ड्रॉ ना, टीव्हीचा. तर चला या टीव्हीचा लकी ड्रॉ आपण करूया. नशीबवान प्रेक्षक, नशीबवान कोण ठरेल? दक्ष धनावडे नाहीये. चला चला तर नेक्स्ट घ्या. हा दक्ष धनावडे नशीबवान ठरला, परंतु तो इथे अनुपस्थित आहे. क्या बात आहे. चला आता दुसरी वैभव भूतमरा आंबेवाडी. भूतमरा का? वैभव भूतमरा आंबेवाडी नाही. चला आहे का बघा नीट, नाही तर पटकन धावत यायचा. सूरज सर स्टेजशी संपर्क साधा आपण त्वरित. हितेश साळवी तुपगाव आहे तो बघा. हितेश साळवी तुपगाव नाही, तोही मजा घेतो आपला. तुपगावला बरंच काय गेलंय रे. तुपगाववाल्यांनी बरंच काय नेलं इकडनं. गिरीश केवारी तिनघर गिरीश केवारी तिनघर नाही. चला पुढची दमला रे. सूरज आतमोडे सर नाही. नशिबाचा आणि माझं एकदम उलट फास आहेत. प्रणित राणे मोरबे नाही. चला पुढचे तू काढत राहा, मी नाव अनाउन्समेंट करत राहतो. गोविंद हिंदोला ठाकूरवाडी. गोविंद हिंदोळा ठाकूरवाडी आहे का? आहे या. स्टेशन आपला वावरले ठाकूरवाडी. वावरले ग्रामपंचायतीमधील एक्सपर्ट जेसीबी ऑपरेटर. क्या बात आहे. गोविंद इंदोळा ज्याला आपण सुरुवातीपासून आमंत्रित करत होतो, परंतु तो आला नाही, शेवटी त्याला यावंच लागलं. हेच काम आहे वावरलेकरांचं. तर या गोविंद इंदोळा. किधर आहे गोविंद इंदोळा? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स गोविंद इंदोळा.
गोविंदानंतर कोण फेमस झाला तर वावरले ठाकूरवाडीचा गोविंद हिंदोळा. तर आता आपण त्याच्याशी थोडी चर्चा करू. थोडं पहिल्या रात्रीपासून तुम्हाला बोलत होते तरी सुद्धा तुम्ही आलात नाही, परंतु शेवटी नशिबाने तुम्हाला इथे आणलं. काय म्हणाल त्या बाबतीत? तुम्ही चांगले जेसीबी ऑपरेटर आहात, तुम्हाला ठाऊक होतं इथे की बक्षीस आहे म्हणून. हो हो ठाऊक आहे. अशी बक्षिसं ठेवली पाहिजेत वावरलेकरांनी. हो नक्की ठेवली पाहिजेत. तो एवढा घाबरलाय. चला तर आता आपण पुढचं पारितोषिक, थोडा स्टेज मोकळा करा. तेव्हा चालू होईल बक्षीस. काय करू बोल. काय करू बोल ना. फायनलचा मॅन ऑफ द मॅच चेतन आपण यावं. चेतन भोईर सर. फायनलचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील खोपकर, सागर ठाकूर, अनिल डुकरे आणि अमोलजी कदम आमचे उपसरपंच या मान्यवरांना विनंती करतोय की या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी आपण पुढे यावं. सागर ठाकूर, अनिलजी डुकरे, स्वप्नीलजी खोपकर आणि उपसरपंच अमोलबाई कदम या मान्यवरांना विनंती करतोय की या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी आपण पुढे यावं. स्वप्नील खोपकर, सागर ठाकूर या आपण. अनिल डुकरे आपण देखील या पुढे. अमोल कदम. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच अमित भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही थोडं लवकर यायचंय. पाचही विजेत्या संघांना विनंती करतोय की थोडं पुढे यावं. पाचही विजेत्या संघातील खेळाडूंना विनंती करतोय की आपण पुढे यावं. रिसबाडी संघ, किरवली संघ आपण थोडं पुढे यावं. खेळाडूंना विनंती आहे की आपण पुढे यावं. फायनलचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच साठी फायनलला कूलर आणि त्याच बरोबरीनं आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अमित भोईर किरवलीचा एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, त्याला सन्मानित करण्यात येत आहे. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट सायकल आणि त्याच बरोबरीनं आकर्षक अशी विभाग प्रमुख चषकाची ट्रॉफी या बक्षिसाचं स्वरूप आहे. सन्माननीय अतुलजी मोरे, प्रतीकजी मोरे आणि रोशनजी मोरे या तीन मान्यवरांना विनंती करतोय की या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी आपण पुढे यावं. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट मालिकेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पब्लिक मधून आवाज येऊ द्या. पब्लिक मधून आवाज येऊ द्या. स्पोर्ट शूज आहेत, सायकल आहे आणि आकर्षक अशी ट्रॉफी. हे पारितोषिक जातंय सीएचबी धारणी संघाचा सिनियर खेळाडू. आज साई समर्थ या नावानं सीएचबी धारणी संघ खेळला. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सामने खेळत असताना 4 कॅच 2 रनआउट ज्यानं केले तो धारणी क्रिकेटचा सिनियर खेळाडू, धारणी क्रिकेटची ओळख गोरख रसाळ ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. गोरखला विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं. साई समर्थ सीएचबी धारणी संघाचा गोरख रसाळ एक सिनियर खेळाडू, स्वतः विभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख चषकामध्ये
अतिशय चांगला खेळ राहिला. अगदी पहिल्या मॅच पासून फार चांगला खेळ राहिला धारणी संघाचा. अभिनंदन गोरख तुमचं आणि मान्यवरांचा आभार. गोरख गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना तुम्हाला आम्ही पाहतोय. तुमचं स्वप्न होतं स्पर्धा जिंकण्याचं. काही चुकांमुळे हे स्वप्न भंगलं, परंतु आज तुम्ही या स्पर्धेमध्ये ही ट्रॉफी दहीहंडीचे थर लावून घेऊ शकला नाही आहेत, परंतु आज सगळ्यांची मनं धारणी संघाने जिंकलेत. एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही सगळ्यांची मनं जिंकलीत आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचं पारितोषिक तुम्हाला मिळतंय. आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रथमतः तर सर्व शिवतेज क्रिकेट संघ वावरले यांचे मी आभार मानतो आणि पप्पूदादाचे आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी खेळायची संधी दिली. आणि बेस्ट फिल्डर कोणाचंही स्वप्न असतो एक गाडी, नाहीतर ते गाडीनंतर सायकल भेटली. 40व्या वर्षानंतर सायकल भेटली तरी खुश आहे फुल की काहीतरी कमवलं इथं. आणि आयोजनाचा सांगितला तर असं आयोजन पुन्हा होणे नाही एवढंच सांगतो. आणि कोणी कॉफी करू नका याची, बस कोणी कॉफी करू नका, आयोजन करा, कॉफी करू नका फक्त आमची, बस. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन गोरख तुझं. बेस्ट बॉलर दरम्यान मी विनंती करतोय आदित्य दरेकर, ऋत्विक सावंत, अमीर पार्टे, समीर धनावडे या मान्यवरांना विनंती करतोय आणि समीरजी पार्टे या 5 मान्यवरांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी यावं. आदित्य दरेकर, ऋत्विक सावंत, अमीर पार्टे, समीर धनावडे आणि समीर पार्टे या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मालिकेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आवाज येऊ द्या. पब्लिक मधून आवाज येऊ द्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 ओव्हर या गोलंदाजाने केल्या, त्यामध्ये 22 धावा खर्च केल्या. सर्वाधिक 6 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. तो सिद्धू 11 कैरे संघाचा स्ट्राइक बॉलर पंकज ओमले ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. वयाच्या 16व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली या गोलंदाजानं आणि या विभाग प्रमुख चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पंकज ओमले, सिद्धू 11 कैरे संघाचा प्रमुख गोलंदाज. वेग ही त्याची ओळख आहे आणि या वेगवान गोलंदाजानं आपल्या वेगानं 6 विकेट घेत असताना सगळ्यांची मनं जिंकली, स्पर्धा जिंकली आणि हे पारितोषिक देखील जिंकलं. अभिनंदन पंकज तुझं. मान्यवरांचा आभार. पंकज, विभाग प्रमुख चषकामध्ये खेळत असताना आज एवढं मोठं पारितोषिक मिळालंय, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. खूप छान वाटतंय. फार कमी बोलतो पंकज. मनापासून अभिनंदन पंकज. उत्कृष्ट फलंदाज दरम्यान मी विनंती करतोय मनोज दादा हेवले, अमोलजी उतेकर, समीरजी धनावडे, अमितजी पारठे, निखिलजी मालुसरे या मान्यवरांना विनंती करतो की हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. आदित्य दरेकर, मनोज येवले, अमोल उतेकर, समीर धनावडे, अमित पारठे आणि निखिलजी मालुसरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज आवाज येऊ द्या. पब्लिक मधून आवाज येऊ द्या. ज्यानं 3 मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 21 बॉल खेळले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, 4 गगनभेदी षटकार त्याच्या बॅटमधून आले, 40 धावा केल्या. श्रीराम क्रिकेट संघ साळोखची रणमशीन युवराज कडू ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज.
जोरदार टाळ्यांमध्ये युवराजचं आपण स्वागत करूया. फार चांगला खेळला युवराज आणि त्यानं त्याचं एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक संपूर्ण संघात समवेत देखील शेअर केलेलं आहे. युवराज ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. स्पोर्ट्स शूज, सायकल, आकर्षक अशी ट्रॉफी या पारितोषिकाचं स्वरूप आहे. मान्यवरांचं आभार. युवराज कडूचं मनापासून अभिनंदन. खूप चांगलं खेळला युवराज. संघ देखील चांगलं खेळला आणि युवराजला विनंती आहे की हे पारितोषिक आपल्याला मिळाले, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. युवराज, खूप चांगलं वाटतंय आणि नियोजन खूप सुंदर आहे. युवराजचं मनापासून अभिनंदन. कमी बोलतो युवराज पण त्याची बॅट खूप बोलते. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. मी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी चौक कमिटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत राणे, विलास उतेकर, ग्रामपंचायत सदस्य कान्हू बुरबुडा, भास्करजी मुकणे, अमितजी पार्टे, अमोलजी उतेकर आणि रामदासजी धांद्रुत या मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. चंदू राणे, विलास उतेकर, कान्हू बुरबुडा, भास्कर मुकणे, अमित पार्टे आणि अमोल उतेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करण्यात येईल. रोख रक्कम 25,000 रुपये आणि विभाग प्रमुख चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सिद्धू 11 कैरे संघ. जोरदार टाळ्यांमध्ये या संघाचं आपण स्वागत करूया. सागर पाटील, अतुल पाटील आणि टीमला विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं. सागर, कुंदन, नरेंद्र पाटील सर हे पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सागर, मान्यवरांचा आभार. सागर, खूप खूप अभिनंदन. फार चांगला खेळ राहिला आजच्या रात्रीमध्ये. मोठमोठ्या संघांना तुम्ही परास्त केलं, फायनलपर्यंत पोहोचले, टॉप 5 मध्ये पोहोचले. शेवटच्या क्षणाला सामना गमवावा लागला, परंतु आजच्या रात्रीमध्ये सगळ्यांची मनं जिंकली आहेत आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय. आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आम्हाला मागच्या वर्षी पण संधी दिली दादाने आणि यावर्षी पण संधी दिली. मागच्या वेळी आम्ही 4था नंबर मारला आणि यंदा 5वा मारला आणि पुढच्या वर्षी पहिला नंबर मारणारच आणि आमची एंट्री फिक्सच राहणार आणि आम्ही टॉपला गेलो विभाग प्रमुखात. हेच आमचा अभिमान आहे. भले क्रिकेट येतो, माणूस हारतो जिंकतो, त्यात काय विषय नाही, पण आम्ही पुढच्या वेळी चॅम्पियन राहू आणि पप्पूदादाचं आणि वावरलेकरांचं सगळ्यांचं स्वागत करतो. पुन्हा आम्हाला एंट्री द्या, फोन करायला लावू नका. बस. खूप खूप धन्यवाद सागर आणि मनापासून अभिनंदन तुझं आणि तुझ्या संघाचं. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आणि वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले या दोन्ही मंडळाच्या सदस्यांना विनंती करतोय की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण यावं. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आणि त्याचबरोबरीनं वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जातंय. आज ज्यांनी टॉप 5 मध्ये मजल मारली, आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी. मी खेळाडूंना विनंती करतोय, ओमकार अँड टीमला विनंती करतोय की हे पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी आपल्या परिसरातील संघ. 2 मॅचेस अगोदर जिंकल्या होत्या, आज एक सामना जिंकला, टॉप 5 मध्ये दाखल झाले. फार चांगला खेळ राहिला या संघाचा आणि 4थ्या क्रमांकाचे ते विजेते ठरलेले आहेत. रोख रक्कम 25,000 रुपये
आणि विभाग प्रमुख चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित करण्यात येत आहे. मान्यवरांचं आभार. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय. अतिशय चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. तुमचं अभिनंदन आणि आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. टीमने सपोर्ट केला आमच्या कुठल्याच पोराची म्हणजे आम्हाला ग्राउंड पण नाही केलेला तरी आम्ही इथं खेळायची आम्ही हे केला. डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. आणि फार चांगला खेळ राहिलाय या संपूर्ण स्पर्धेबद्दल, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि मी विनंती करतोय सागर शेठ मोरे, सुनीलजी प्रबळकर, जयदेवजी दरेकर काका, किशोरजी झोरे आणि मनोजजी येवले या मान्यवरांना विनंती करतोय की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. एकनाथजी भिलारे साहेबांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील पुढे यावं. सागर शेठ मोरे, सुनीलजी प्रबळकर, जयदेवजी दरेकर, किशोरजी झोरे, मनोजजी येवले आणि एकनाथजी भिलारे या पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कर्जत तालुक्यातील श्रीराम क्रिकेट संघ साळोखला. साळोख संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी पुढे यावं. रोख रक्कम 25,000 रुपये आणि विभाग प्रमुख चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित करण्यात येईल. अतिशय चांगला खेळ राहिला या संघाचा. दुसऱ्या रात्री सगळ्यांची मनं जिंकली. कर्जत तालुक्यातून आलेला हा संघ आणि या स्पर्धेमध्ये ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा विजेता. हॅलो, अभिनंदन श्रीराम साळोख संघ. खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करतोय ॲडव्होकेट प्रभाकरजी सावंत साहेब, सदस्य निखिलजी मालुसरे, त्याचबरोबर विपुलजी पार्टे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यावं या स्पर्धेतील. तर विभाग प्रमुख चषकातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अर्थातच विभाग प्रमुख चषकामध्ये विभाग प्रमुखांचाच डंका ऐकायला मिळाला. साई समर्थ CSB धारणी संघ. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या धारणी टीमसाठी. अजितजी लबडे साहेब पुरस्कृत हा संघ. मी विनंती करतोय साई समर्थ CSB धारणी संघाच्या संपूर्ण संघाला की आपण त्वरित मंचावरती या. गोरख रसाळ त्वरित आपल्या संघाला घेऊन आपण मंचावरती या. प्रभाकरजी सावंत साहेब, निखिलजी मालुसरे आणि विपुलजी पार्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने या धारणी टीम खूप चांगला खेळ तुमचा राहिला. रामदास पाटील साहेब यांना विनंती की आपणही या. रामदास पाटील या आपण, ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केल्यात. अभिनंदन गोरख रसाळ. हॅलो, तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू चॅम्पियन ट्रॉफी देण्याच्या अगोदर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू देऊन त्या खेळाडूचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय रामदासजी पाटील यांना, ज्यांनी आम्हाला ही रामदासजी पाटील साहेब, त्याचबरोबर आर्यन आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आहे, त्यांना विनंती आहे की आपण मंचासमोर या. त्याचबरोबर आमचे राजेंद्रभाई सरोज देखील आहेत, आदरणीय वीरेंद्रभाई देखील आहेत, सुभाषजी देखील आहेत आर्किटेक्ट. यांच्या उपस्थितीमध्ये या. अत्यंत महत्त्वाचा क्षण या स्पर्धेतील.
तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक. ओके, तर आपण पहिल्यांदा या स्पर्धेचं चॅम्पियन पद देणार आहोत सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर ज्या 2 बाईक आहेत, एक आपली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि इलेक्ट्रिक बाईक, ती आपण देऊ प्रेक्षकांसाठी. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ चॅम्पियन टीम, सलग 2 रात्रींमध्ये कर्जतच्या नावाचा डंका गाजवणारा श्री कालभैरव किरवली संघ ठरलाय विभाग प्रमुख चषकाचा चॅम्पियन टीम. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित भव्य नाईट ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सामने आणि विभाग प्रमुख चषकाचा मानकरी चॅम्पियन टीम श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ किरवली. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले गावाचा ज्या गावाचा डंका कबड्डीच्या कुरुक्षेत्रात आपण पाहिला, त्या गावाने सलग 2 रात्रींमध्ये विश्व विक्रम केलाय. हा पहिला संघ आहे ज्याने सलग 2 ट्रॉफी जिंकल्यात. कर्जतचा पहिला संघ श्री भैरवनाथ किरवली टीम. नगानी साहेब यांच्या वतीने 11,000 1 लाख रुपयांचं पारितोषिक चॅम्पियन टीम साठी. टोटल 1,11,000 आणि ही विजेतेपदाची ट्रॉफी. डीजे धन्यवाद. किरवलीचे आता आपण जोरात आवाज देऊ ना. भैरवनाथाच्या नावानं यलकट. आता मी तेजस बडेकरला विनंती करतो, थोड्याच वेळात सर्व गोष्टी होतील. तेजस बडेकर, आपण फक्त पुढे या. किरवलीचे बऱ्याच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा, कारण ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. थोड्याच वेळात सर्व काही होईल. तेजस बडेकर, चॅम्पियन पद पटकावलंय, का म्हणशील या परफॉर्मन्स बद्दल? खरं सांगायचं तर या नाईटच्या आधी आम्ही 24 टुर्नामेंट हारलेलो फर्स्ट राऊंडला, ते पण आम्ही खूप मेहनत केली आणि आज चॅम्पियन झालो. क्या बात आहे. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि मोठ्या संख्येने किरवलीचे पाठीराखे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. तर आता या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू याची बाईक कोणाला मिळेल याची चर्चा. इलेक्ट्रिक स्कूटी नशिबवान प्रेक्षकाला कोणत्या मिळेल त्याची देखील चर्चेला आता उधाण आलंय. तर या चॅम्पियन वन्स अगेन डीजे. आणखी एक महत्वाची गोष्ट किरवलीकर तुम्हाला सांगू इच्छितो. आणखी एक महत्वाची गोष्ट, ही जी तुमची एंट्री आहे ती फक्त मंदार बडेकर यांच्या शब्दाखातर वावरलेकरांनी ठेवली. तर मंदार बडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन चॅम्पियन टीम श्री भैरवनाथ किरवली. आता यानंतर मी सर्वांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर या, जिथे आपण 2 बाईक देणार आहोत. मी पाटील साहेब आपण या. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
तर आता एक महत्वाची सूचना, बाईकचं रजिस्ट्रेशनची जी फी आहे ती कृपया करून आम्ही कापलेली नाहीये, त्या बाबतीत तुम्ही संघाने सहकार्य करा, ही एक महत्वाची गोष्ट. चला मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर या. पप्पू शेठ विचारे आणि त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्रजी सरोज, वीरेंद्रजी सरोज, विपुलजी पार्टे, अगदी अतुल जी मोरे, रोशनजी मोरे, मनोजजी येवले, प्रसादजी विचारे, तर या सर्वांना विनंती आहे की आपण मंचाच्या समोर या, जिथे आपण देऊ कांसावारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक दादा पाटील यांनी दिलेली बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. अविनाश बडेकरचा अनुभव कामी आला. बाबा खाली आहे, सावकाश. पहिल्यांदा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची घोषणा आपण करणार आहोत. एक मिनिट, तुम्ही या खाली. लकी ड्रॉची जी आहे बाईक ती कोणाला मिळेल त्याची देखील आता आपण उद्घोषणा करणार आहेत. प्रसाद विचारे यांच्या शुभ हस्ते नशीबवान प्रेक्षकाची ती चिठ्ठी इथे मात्र काढण्यात येईल. तर कोण आहे, थोडे कॅमेऱ्यांच्या बाजूला समोरून थोडे दूर उभे राहा. प्रसाद विचारे इलेक्ट्रिक स्कूटी, आणि ती आम्हाला स्कूटी दिले विपुलजी पार्टे आणि किरणजी बोराडे उद्योजक या दोघांनी दिले, बरोबर ना? किरणजी बोराडे उद्योजक आणि विपुलजी पार्टे साहेब यांनी आम्हाला ती इलेक्ट्रिक स्कूटी दिले. थोडं 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 थांबा. प्रसाद विचारे कुठे आहेत? प्रसाद विचारे शिवतेचे लाडके आयोजक या. सावकाश, झटपट झटपट पटापट. कोणाचा आहे? कमलूवीर आंबेवाडी. कमलूवीर आंबेवाडी आहे का? एक दोन आहे का कमलूवीर? तीन चार साडे माडे, परंतु कमलूवीर आलाय. जोरदार डीजे होऊन जाऊ दे त्याच्यासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. प्रसाद शेठ यांचा मेस्त्री येतो. एक गोष्ट पप्पू शेठ एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रसाद दादांचा तो मेस्त्री आहे. या स्पर्धेने ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळालीत ना लकी ड्रॉना, त्यांना गरज होती आणि त्यांना ते मिळाले. ते का गरजवंताला बाईक मिळाले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या पुढे या, आपण या थोडं पुढे या. इकडे या. फ्रेम बनवून ठेव. गाव आंबेवाडी का? तुम्ही या सर्वांना ओळखता व्यवस्थित एकदम? हे सगळे आमचेच ग्रामस्थ आहेत. आणि काय बोलायचं मला तर काही कळत नाही काय बोलावं ते. पण मी घरी गेलेलो तरी पण मी परत आलो. चला म्हणा आलंच, नशिबाचं काही खोलत झोपायला गेलेलो, परत आलो साहेब. थँक्यू. खरं तर अशा आज तुम्ही बघताय की तुम्ही मेस्तरीचं काम करता. आपण सगळेजण साधे आहोत, शेतकरी वर्गातील आहोत. आपण काय कोणी मोठे नाही आहोत. परंतु आज तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी बाईक विनामूल्य दिली. या आयोजकांबद्दल काय म्हणाल? काय बोलायचं आता, मी तर पहिल्यांदाच आलोय. असं आयोजक तर मी कधी कुठं बघितलं नाही. खरोखर धन्यवाद तुमचं. कधी स्कूटी मला भेटले आणि खूप मला गरजेचे आहे. धन्यवाद. आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट करतो. विपुल दादा पार्टे आणि त्याचबरोबर किरण शेठ बोराडे
यांच्या वतीने पुन्हा एकदा पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक स्कूटी असेल. क्या बात आहे, टाळ्या. आणि आता 2 जे बाईक वीर आहेत त्यांना आपण इथे एकाच वेळी बसवणार आहोत. तर या स्पर्धेतील हा तुम्ही बसू शकता. सावकाश, खंडाळा घाटातून उतरू नका, खोपोली मार्गे या. थोडे थोडे बाईक जवळ घ्या ना. तर या विभाग प्रमुख चषकातील सर्वाधिक मोठं पारितोषिक दीपक दादा पाटील यांनी दिलेली बाईक, कांसावारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक दादा पाटील यांनी दिलेली बाईक सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी. परंतु मित्रांनो, या विभाग प्रमुख चषकाची लगबग तुम्हाला आवडली असेल, हा कार्यक्रम आवडला असेल तर एकदा शेवटी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांचे अभिनंदन. जास्त खेचाखेच ओढाओढ मी करत नाही. या स्पर्धेमध्ये खरं तर अनेक चमत्कार आम्ही पाहिले, लाखोंच्या बक्षिसांची उधळण झाली आणि शेवटी मालिकावीरसाठी देखील चमत्कारच झाला. 2 खेळाडूंना ही बाईक दिली जाईल. दोघांचे पॉइंट देखील सेम आहेत. सामने 3, एकूण धावा 62. दोघांचे रन्सही सेम आहेत, दोघांच्या विकेट पण सेम आहेत. टोटल पॉइंट 72. एकाचं नाव आहे रिसवाडीचा ओमकार महाडिक आणि दुसऱ्याचं नाव आहे किरवलीचे आहे प्रवीण पवार. तर 70-70 अर्थातच यशस्वी स्पोर्ट्सची जी बॅट आहे ती देखील मी बॅकग्राऊंडला उलट चांगली येतील दादा. खरोखरच मी सर्वांना विनंती करतोय की आपण थोडे पुढे या. एक गोष्ट जी बॅटरला बेस बॅटरला बॅट होती ती नक्कीच देण्यात येईल आणि तेवढा विश्वास वावर्लेकरांवरती 500% आहे. 100 नाही 500% आहे. एक गोष्ट मला आवर्जून सर्वांना सांगावीशी वाटते जाता जाता, जास्त वेळ नाही. हा जो प्रवीण पवार आहे ना, तो बाईकवरती इथे पहिला आला होता तरी सुद्धा त्याने वेट केलं ओमकार महाडिकसाठी. याला म्हणतात प्लेयर, कारण त्याला ठाऊक आहे ओमकार महाडिक गेले कित्येक वर्ष खेळतोय. याला म्हणतात रिस्पेक्ट. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण पवारसाठी. धन्यवाद डीजे. आता आपण पहिल्यांदा ओमकार महाडिकशी चर्चा करू. ओमकार, काय म्हणशील परफॉर्मन्स बद्दल आणि तुला आज बाईक मिळाले, कितवी बाईक आहे? माझ्या अशा बाईक भरपूर गेल्यात, एक रनसाठी बाईक गेल्यात, पण माझ्या पार्टनरने मला दिली. बस, धन्यवाद. क्या बात आहे. आणि आता प्रवीण पवार खरं तर एवढा यंग टॅलेंट प्लेअर आहे. जेवढं टेनिस बॉल चांगलं खेळतो तेवढं लेदर क्रिकेटही चांगलं खेळतो. यदा कदाचित हा रायगड टीमचं देखील प्रतिनिधित्व करू शकतो आणि त्यासाठी तुला शुभेच्छा. प्रवीण, काय म्हणशील स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल आणि टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? तो एकदम भावना विवश आहे, परंतु दोन्ही खेळाडूंसाठी आणि आपल्या लाडक्या नशिबवान प्रेक्षकासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर या. एक छानसा फोटो आपण घेऊया. आमचे सन्माननीय राजेंद्रजी सरोज साहेब, वीरेंद्रजी सरोज साहेब, विभाग प्रमुख चषकाचे आयोजन करते सन्माननीय पप्पूशेठ विचारे, बाबू काका दरेकर देखील उपस्थित आहेत. बरीच मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. तर शेवटचे एक वाक्य रोशनदादा, फायनल हा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं त्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओव्हर टू डीजे.